संपूर्ण जगात पंढरपूरची वारी जी आहे ती प्रसिद्ध आहे आणि या वारीतले काही संदेश देण्याचा प्रयत्न देखील गणेशोत्सवाच्या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी सध्या आहे अतुल खुळे यांच्या घरामध्ये। अतुल खुळे यांचं दरवर्षी जो देखावा आहे, घरातला देखावा आहे, त्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न खुळे जे आहेत ते करत असतात। प्रोफेशनली ते आर्ट डायरेक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांची ही सगळी कला जी आहे ते आपल्या या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळते आहे। यंदाच्या वर्षी त्यांनी वारीचं स्वरूप या ठिकाणी जे आहे ते मांडलेलं आहे। या वारीतून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ईश्वर म्हणजे आपण स्वतः आहोत हा संदेश या वारीतून कशा प्रकारे देण्यात येतो तो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। आपण जर बघितले तर अतिशय लहान लहान बारकावे असतील, रिंगण असेल, घाट असेल, त्याचबरोबर नदी तटचा परिसर असेल, हे सगळं त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यातून एक संदेश देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। माझ्याबरोबर अतुल जे आहेत। खरं तर पंढरपूरची वारी आणि त्यातून जो संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, कशी संकल्पना डोक्यात आली आणि काय नेमकं मांडण्याचा प्रयत्न केला आहे? दरवर्षी गणपतीमध्ये काहीतरी वेगळी सजावट करणं हा आमचा नेहमी विचार असतो। ज्या दिवशी आदल्या वर्षीच्या गणपतीचं विसर्जन होतं त्याच दिवसापासून आमचं चालू होतं की पुढच्या वर्षी काय करायचं। तर आम्ही वारीचं एवढं ऐकलेलं की आम्हाला वाटलं की वारीच्याबद्दल देखावा एक वेळ आपण उभा करूया आणि लोकांना त्या वारीची अनुभूती आली पाहिजे एवढा त्याच्यामध्ये आपण फोकस टाकून तेवढं काम करूया। त्यामुळे आम्ही काय करतो, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरवाजात त्याला वारकरी बनवून आमच्या घरात त्याला प्रवेश करतो आणि त्याला वारीचं दर्शन घडवतो आणि तो वारकरी बनून त्याच्या घरी जातो। ही कंप्लीट संकल्पना आहे त्याच्यामध्ये आणि वारकरी हाच देव आहे, हा संदेश आम्हाला जो लोकांपर्यंत पोचवायचा आहे तो त्याच्यामध्येच आहे। ह्या देखाव्यातून कसा मांडला तो, चलचित्र देखील त्यामध्ये उभी केली, वारकऱ्याच्या मागे विठ्ठलाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः गणपती बाप्पा देखील विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये। सुरुवातीला असा विचार आला की वारीचं स्वरूप इतकं मोठं आहे ते एवढ्या छोट्या जागेत कसं दाखवता येईल। पण मग थोडासा विचार केला की काही मुख्य जे गोष्टी आहेत, म्हणजे एक रिंगण म्हणा वा दिवेघाट म्हणा, त्याच्यानंतर चंद्रभागेची नदीचा परिसर म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो छोट्या छोट्या ह्याच्यात। त्यानंतर त्यांचे जे टेंट आहेत ज्याच्यामध्ये ती लोकं राहतात त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण दाखवू शकतो। आणि आम्ही आमच्या गणपतीला ना विठ्ठलाचं स्वरूप दिले, म्हणजे पंढरपुरात ज्या पद्धतीने विठ्ठलाला सजवलं जातं त्या पद्धतीने आम्ही आमच्या गणपतीला सजवलं, त्याला तशी दागिने घातले, तसा मुकुट घातला आणि त्याला विठ्ठलाचं रूप आम्ही तयार केलं। त्याच्यामुळे तो विठ्ठल रूपी गणेश असा दिसायला लागलेला आहे। ज्या पद्धतीने अतुलजींनी सांगितलं, आपण ही बघितली अतिशय लोभसवानी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, विठ्ठलाचं स्वरूप आहे। सगळे वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। दिवेघाट असेल, रिंगण असेल, चंद्रभागेचा तट असेल, हुबेहूब मांडण्याचा या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कलेतून प्रयत्न केलेला आहे। आणि विठ्ठल म्हणजे दुसरं काय तर तो वारकरी जो असतो, जो वारीमध्ये सहभागी असतो, तोच विठ्ठल असतो आणि हा संदेश या ठिकाणी या देखाव्यातून खुळे कुटुंबियांनी या ठिकाणी आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन आसिफ शेखचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।